नमस्कार. आज आपण मुंबईच्या रिअल एस्टेटमधील एका अशा कोड्याबद्दल बोलणार आहोत जे खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणार आहे. याला पीटर अँड पॉल योजना किंवा पीटर अँड पॉल स्कीम असंही म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर ही मुंबईची SRA किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे. यामागचं अर्थशास्त्र आणि वास्तुकला कशी काम करते हे आपण या विश्लेषणातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजची आपली रूपरेषा अशी असेल. आधी आपण मुंबईच्या गृहनिर्माणाचा विरोधाभास पाहू, मग SRA योजनेची एंट्री कशी झाली ते बघू, त्यानंतर 2 इमारतींची गोष्ट, जागेचे अर्थशास्त्र आणि नवीन नियमांचं वास्तव समजून घेऊ आणि शेवटी बघूया की ह्यात खरा विजेता कोण आहे. चला तर मग सुरू करूया भाग 1, मुंबईच्या गृहनिर्माणाचा विरोधाभास. आता विचार करा, 1948चा भाडे नियंत्रण कायदा, त्यानंतर 56 आणि 71चे झोपडपट्टी कायदे आणि 1976चा नागरी जमीन धारणा कायदा. हे सगळे कायदे मुळात गरिबांच्या भल्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठीच आणले गेले होते. पण मज्जा बघा, यातून एक वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला. या कायद्यांमुळे लोकांनी भाड्याच्या घरांमध्ये गुंतवणूक करणंच जवळपास थांबवलं आणि याचा थेट परिणाम म्हणजे शहरात तात्पुरत्या आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढू लागली. म्हणजे ज्या कायद्यांनी गरिबांना मदत करायची होती त्यांनीच एक प्रकारे शहराच्या विकासाला ब्रेक लावला. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या भागाची, SRA योजनेचा प्रवेश. आता हे कोडं सोडवण्यासाठी 2 गोष्टी समजून घेणं अगदी गरजेचं आहे. पहिली म्हणजे FSI किंवा फ्लोर स्पेस इंडेक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली इमारत किती उंच आणि किती दाटीवाटीची असेल हे FSI ठरवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे SRS म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन योजना. आता गंमत अशी आहे की एका सामान्य जमीन मालकाला 2.0 एवढा FSI मिळतो. पण गरिबांचं पुनर्वसन लवकर व्हावं आणि विकासकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून SRSमध्ये हाच FSI चक्क 2.5 दिला जातो. यामागचा हेतू हाच असतो की एका हेक्टरमध्ये तब्बल 500 घरे बांधता यावीत. या संपूर्ण योजनेचं जे मुख्य सूत्र आहे ना, ते भन्नाट आहे. याला अक्षरशः एक सोनेरी अंडी देणारी कोंबडी मानलं जातं. आता हे पीटर आणि पॉल काय आहे ते बघा. पॉल म्हणजे झोपडपट्टीत राहणारा सामान्य माणूस. त्याला मोफत घर देण्यासाठी पीटर म्हणजेच आपला बिल्डर किंवा विकासक स्वतःचे पैसे गुंतवतो. पण का? कारण या मोबदल्यात पीटरला त्याच जागेवर स्वतःसाठी एकदम आलिशान आणि प्रचंड फायदेशीर अशी इमारत बांधून विकण्याचा परवाना मिळतो. म्हणजे एकाचा खर्च दुसरा उचलतोय, ही पूर्णपणे एक व्यावसायिक देवाणघेवाण आहे. आता वळूया भाग 3 कडे, 2 इमारतींची म्हणजेच 2 विंग्सची गोष्ट. कायद्याच्या कागदावरून आपण आता प्रत्यक्षात इमारतीच्या आराखड्यावर येऊया. इथे जे पिवळ्या रंगात दिसतंय ती आहे पॉलची विंग म्हणजे रिहॅब विंग आणि निळ्या रंगात आहे ती पीटरची विंग म्हणजे सेल विंग. हा आराखडा बघितला की लगेच लक्षात येतं की या 2 इमारती जाणीवपूर्वक एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या आहेत. पुनर्वसनाची इमारत आणि विक्रीसाठीची आलिशान इमारत, या 2 वेगळ्या दुनेत एक स्पष्ट सीमारेषा आखून दिलेली असते. आता ह्याच इमारतीचा तळमजला कसा डिझाईन केलाय ते बघा. इथे पाण्याच्या भूमिगत टाक्या, पंप हाऊस, सेप्टिक टँक आणि विशेषतः बाहेरून येणारे कुरिअर बॉयज किंवा कामगार यांच्यासाठी एक वेगळं स्वतंत्र सामायिक शौचालय बनवलेलं दिसतं. म्हणजे वास्तूच्या रचनेतूनच सामाजिक दरी कशी निर्माण केली जाते आणि सोयीसुविधांची वाटणी कशी होते याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. यातूनच आपण येतो भाग 4 वर, जागेचे अर्थशास्त्र. FSIचे नियम एकाच प्लॉटवर राहणाऱ्या या 2 वर्गांसाठी किती वेगळी जीवनशैली ठरवतात हे बघणं खरंच रंजक आहे. पॉलच्या म्हणजेच गरिबांच्या इमारतीत तुफान गर्दी असते आणि असा एक समज असतो की यांना कुठल्याही पार्किंगची गरजच नाहीये. आणि याचाच फायदा घेऊन पीटरच्या विंगमध्ये एकदम प्रशस्त आणि लक्झरी घरे बांधली जातात. इतकंच नाही तर त्यांच्या तळमजल्यावरील मोक्याची जागा नर्सिंग होमसारख्या व्यावसायिक कामांसाठी वापरून बक्कळ नफा कमवला जातो. एकाच प्रकल्पात 2 पूर्णपणे विरुद्ध जगं कशी उभी राहतात ते इथे स्पष्ट दिसतं. आणि आता एक खरंच थक्क करणारा आकडा सांगतो. 99.9%. होय, विकासक त्यांचा नफा वाढवण्यासाठी इतके हुशार आणि कार्यक्षम असतात की त्यांना मिळालेल्या 2887 चौरस मीटर FSI पैकी ते तब्बल 99.9% जागेचा पूर्ण वापर करून घेतात. गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी उपलब्ध जागेचा अगदी इंच न इंच कसा पिळून काढला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे.
पण थांबा, या सगळ्या फायद्याच्या गणितात पॉलच्या कुटुंबाच्या वाट्याला नक्की काय येतं? तर हे आहे पॉलच्या पुनर्वसनातील घराचं वास्तव. घर फक्त आणि फक्त 225 चौरस फुटांचं. याच एवढ्याशा जागेत स्वयंपाकघर, लिव्हिंग रूम आणि बाथरूम सगळं काही बसवलेलं असतं. आणि याचा परिणाम असा होतो की या इमारतीच्या परिसरात मोकळ्या जागेची भयंकर कमतरता निर्माण होते. आकडेवारीत सांगायचं झालं तर इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला जमिनीची फक्त 1.47 चौरस मीटर एवढीच मोकळी जागा येते. म्हणजे विचार करा, अक्षरशः एका लहानशा टेबल इतकी जागा. आता वळूया भाग 5 कडे, नवीन नियमांचे वास्तव. कालांतराने कायद्यात बदल झाला आणि पॉलच्या घराचा आकार 225 वरून 300 चौरस फूट करणे सक्तीचे झाले. पण मग काय झालं? जागेची घनता आणखी वाढली आणि ही वाढलेली गर्दी हाताळण्यासाठी इमारतीच्या आराखड्यात अत्यंत गुंतागुंतीची अशी पझल पार्किंग प्रणाली कशी आणावी लागली हे आपण या नवीन आराखड्यात स्पष्टपणे पाहू शकतो. जागेची अडचण सोडवण्याचा हा एक खटाटोप. आता इमारतीचा हा उभा छेद किंवा व्हर्टिकल सेक्शन बघा. नवीन नियमांमुळे पीटरच्या म्हणजेच बिल्डरच्या फायद्यात कशी जबरदस्त वाढ झाली आहे ते इथे दिसतं. 3.0 FSI, 35% फंजिबल FSIचा बोनस आणि TDR म्हणजेच हस्तांतरणीय विकास हक्क या सगळ्याचा पुरेपूर वापर करून विकासकाने लक्झरी मजले आणि मल्टीलेव्हल पार्किंग एकावर एक कसे आकाशाच्या दिशेने रचत नेले आहेत हे यावरून अचूक समजतं. आणि आता आपण पोचलोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. भाग 6, खरा विजेता कोण? हा तक्ता बघितल्यावर ही दरी खरोखरच अंगावर येते. नवीन नियमांनुसार पॉलला काय मिळालं? तर फक्त 75 चौरस फूट जास्त जागा. पण त्याच वेळी पीटरच्या पारड्यात काय पडलं? तर त्याला जागेवरच 2886 चौरस मीटर आणि TDRच्या रूपात 1025 चौरस मीटर अशी हजारो चौरस मीटर विक्रीयोग्य जागा मिळाली. आणि या सगळ्या व्यवहारात आपल्या शहराच्या वाट्याला काय आलं? तर प्रति व्यक्ती मोकळी जागा 1 चौरस मीटरपेक्षाही कमी झाली. या संपूर्ण परिस्थितीवर मूळ अहवालातलं एक वाक्य अगदी मार्मिकपणे बोट ठेवतं. विचार करा की ही पीटर आणि पॉल योजना नेमकी पॉलची, पीटरच्या की सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे? हे एका ओळीचं वाक्य नागरी धोरण, बिल्डरांचा अवाढव्य नफा आणि नागरिकांचं जगणं या तिन्हींमधली भयंकर गुंतागुंत आपल्यासमोर उभी करतं. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून आपल्यासमोर एक अत्यंत ज्वलंत प्रश्न उभा राहतो. या पुनर्वसन धोरणांच्या माध्यमातून आपण खरोखरच एका सोनेरी अंडी देणाऱ्या कोंबडीला जिवंत ठेवत आहोत की आपल्याच शहरात आकाशाला भिडणाऱ्या उभ्या झोपडपट्ट्या निर्माण करत आहोत? मुंबईच्या या पुनर्वसनाचा विरोधाभासाचा शहराच्या भविष्यावर आणि पुढच्या पिढ्यांवर काय परिणाम होईल याचा आपल्या सर्वांनाच गांभीर्याने विचार करावा लागेल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.